नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग नंबर 13 मध्ये। मी आता 13 दिवस पूर्ण झालेले आहेत। मी कंटिन्युअसली पोस्ट करतोय, रील्स असेल, युट्यूबला व्हिडिओज असतील, मी टाकतोय आणि आज 13वा दिवस आणि मला जरा चांगलं वाटतंय। माझ्यात भरपूर इम्प्रूव्हमेंट आहेत। मी कॅमेऱ्यात बोलताना घाबरत नाही। सगळ्यात मेन गोष्ट माझे हँड जेस्चर्स आहेत, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे। जो माझा फर्स्ट व्हिडिओ होता ना, त्यामध्ये माझे हँड जेस्चर्स एवढे काय बरोबर नव्हते, पण आता ते ऑटोमॅटिकली होत आहेत। ते आतून होतं डायरेक्टली, मला फोर्स करावं लागत नाहीये। पहिले 3-4 व्हिडिओ ते मी थोडंसं फोर्स करत होतो, नंतर हलकी हलकी सवय पडली आणि आता बरीचशी सवय झालेली आहे मला। तर ओव्हरऑल माझी प्रोग्रेस मला ठीक वाटते। आणि आता मी चाललो आपल्या बंटी भाऊला घ्यायला। इथनं मी बंटी भाऊला घेणार त्याच्या घरनं आणि तिथनं मी जाणार काळेवाडीत। तर आता तुम्हाला वाटत असेल हा काय सारखा काळेवाडी करत असतो, हा नेमकं राहायला कुठे? तर आता तुम्हाला नसेल वाटत तरी पण मी सांगणार, ब्लॉग माझा आहे ना, कारण माझा ब्लॉग आहे तर मी सांगू शकतो भाई, माझं तेवढं चालेल इथं। तर मी राहिलाय चिखलीमध्ये आणि मी झालं 6-7 वर्ष झाले असतील मागची मी इथं चिखलीत राहिलाय। तर मी त्यावेळेस पासूनच सारखा काळवडीतच असतो, मी इथं नसतो जास्त, मी काळवडीत असतो। तर मग मी तिथं जातो, ज्यावेळेस कंटिन्युअसली सुट्ट्या लागतील त्यावेळेस तर रोजच असतो। आणि ज्यावेळेस काम असेल माझं किंवा म्हणजे ऑफिस चालू असेल माझं, तर त्यावेळेस मग आठवड्यातनं 1-2 वेळेस असतो मी तिथं। आणि सॅटर्डे संडे तर असतोच भाई दरवेळेस। तर अपना ही है ना वो जगह, तो उधर में जाएगा। बट इथं कसं आपले मित्र आहेत तर भाई जरा मन रमतं ना आपलं। इधर क्या है, दिन भर बैठने का टीव्ही के सामने, बोर होईंगा। म्हणजे टीव्ही बघायला आवडतो भाई मला, त्यात काय विषय नाही, मला लय आवडतो टीव्ही बघायला। पण कंटिन्युअसली टीव्ही बघून पण डोळे दुखणार, डोकं दुखणार। जय श्रीराम। तर आपलं हनुमानाचं मंदिर। घरचे मला म्हणतात, आम्ही जर काहीच काम सांगितलं तर लय जीवावर येतो तुला, आणि काळवडीत जायचं म्हणलं की तुला कुठं येते एनर्जी? तर भाई वो आता है अपना, दोस्तों के पास जाने का रहेंगे तो एनर्जी आता है। घर वाले नहीं समझेंगे। मेरी महिला मित्र भी अगर मेरे को बोलती है की मेरे को मिलने आ, मी सांगतो मग गर्दी बाबा हे ते असं तसं सांगतो। पण मित्राकडे जायचं असेल तर मित्र आहेत माझे 8-10 किलोमीटर, मी रोज जातो तिथं, त्यावेळेस नाही वैताग मला नाही आता है ना, मेरा दोस्त है ना, वो दोस्त को मिलने के लिए क्या वैताग आएगा। आता हा, आणि अजून एक मला आता आठवलं नाही का, मी आहे ना मगाशी एक रील बघितली, ठीक आहे। आणि त्या रील मध्ये काय होतं, अरे यार एवढी गर्दी कुठून आली अचानक। हा, मगाशी मी एक रील बघितली आणि आपले म्हणजे आपली जी गव्हर्नमेंट आहे भाई, ती कसली काय, आता काही बोलेंगे गव्हर्नमेंट को, जी लोक बनवतात तेच गोळा लावतात। इथं आपलं भाई ढुंगण धुवायचं म्हणलं तरी पण जीएसटी लावलं आपल्याला। आणि गव्हर्नमेंटचे जे मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांच्या टॉयलेटचं कमोड सोन्याचं आहे, आणि त्या सोन्याच्या कमोड खाली पण ब्लॅक मनी आहे। मी एक रील बघितली, त्यामध्ये काय होतं, मोठ्या पदावरचा अधिकारी होता कुठला तरी, तर त्या घरात भेटली काहीतरी 5 कोटीची कॅश। आता हे नॉर्मल आहे, 5 कोटीची म्हणजे कॅश वगैरे असणं नॉर्मल आहे। त्यासोबत ज्वेलरी होती, प्रीमियम वॉचेस होते, लक्झरी कार्स होत्या, आणि त्यासोबत त्याचे काहीतरी 30 का 35च्या आसपास फ्लॅट होते। त्याचं एक फार्म हाऊस होतं, 100 एकरच्या परिसरामध्ये पसरलेलं त्याचं फार्म हाऊस होतं। त्या 100 एकरच्या फार्म हाऊस मध्येच आतच काहीतरी 35 विला होते, आणि बरेचशा क्वांटिटी मध्ये मध साठवून ठेवलेलं होतं। गरीबाकडे ज्याच्याकडे काळं धन, त्या नावाखाली फक्त स्वतःचा रंग काळा आहे, त्या माणसाकडे त्याच्याकडे काळा धन साठू नये म्हणून ह्या लोकांनी जीएसटी एवढा लावलाय की माणसाला ढुंगण धुवायला पण नाही राहिलं भाई काही। आणि जी गव्हर्नमेंटची माणसं आहेत त्यांच्याकडे एवढं आहे की भाई त्यांनी टॉयलेट मध्ये पण, म्हणजे हे मी स्वतःहून म्हणतोय, असं त्यात व्हिडिओत नव्हतं, पण आहे भरपूर असतील ना तसे। सामान्य माणसाला फक्त पिळूनच घ्यायचं आणि जो फ्रॉड करतोय त्याला सोडून द्यायचं। तर आता आपण आलोय आपल्या बंटीमॉनला पिकअप करायला, और ये आ गया बंटीमॉन। गुड मॉर्निंग बंटीमॉन। यस, गुड मॉर्निंग नो ब्रो। यस, चलो एनर्जेटिक, हैप्पी दिवालीज। हैप्पी दिवालीज, बात हैप्पी होली, हैप्पी होली, होली, हैप्पी होली। चलो, बहुत ज्यादा दर्द कर रहा है अभी, थोड़ा मला तर आता मी जस्ट जाऊन बाळी बसवून आलोय कानात माझ्या। बाळे घेतल्यावर माणूस मस्त दिसतं, दुखला जरा कान पण ठीक आहे, काय विषय नाही, बसला आता। असू नको, रडलं ते रडलं। ये इधर नहीं बताना चाहिए लेकिन इसने बता दिया है गाइस। कोई नहीं चलता है, मर्द को भी दर्द होता है। इतना दर्द, पूरा आंख से आंसू निकला तेरा। तिथला पण व्हिडिओ काढला भाई, 24/7 ब्लॉग आहे ना आता मी। काका कुठं थांबलाय यार, डेंजरच आहेत भाई, कुठं काय थांबावं काय कळत नाही लोकांना। तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है, और एक वादा है जानम। तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है, और एक वादा है जानम।
देखेगा अपना प्यार ओ मेरे यार। तर मित्रांनो, हायलक्स, इसूजू वगैरे तर नंतरच्या गाड्यात भाई, ही आपली इंडियन मेड झेनॉन. आधी 4x4 पण आहे, पण आपली लोक स्मार्ट आहेत ना, आपल्या लोकांना इंडियन प्रोडक्ट्स नको आहेत. पण त्या गोष्टीसाठी आपले इंडियन ब्रँड्स पण कारणीभूत आहेत. त्या लोकांना सर्व्हिस नेटवर्क द्यायचं नसतंय, बाकीच्या गोष्टी आफ्टर सेल्स द्यायचा नसतो, मग कशा काय चालतील गाड्या. पण ही जी गाडी तुम्ही बघताय, ही पण वन ऑफ द बेस्ट गाडी होती. ही पण 4x4 आहे आणि अजून पण 4x4 मध्ये येते हे मला माहित नव्हतं, जस्ट बघितलं. आणि एकदम ब्रँड न्यू कंपनीतनं बाहेर निघून चालली आहे, बहुतेक शोरूमला जात असेल. पेटी पॅक, हा पेटी पॅक. जरा बी नाही मनामध्ये खराब नाही. कुठनं जाणार तू, कसं जाणार. गेला गेला गेला. ऐशा ऐशा सुंदरी तुझं नाव काय हाय, तुझं गाव काय हाय. तर मी जसं आत्ताच म्हटलं होतं की टाटाची आफ्टर सेल सर्व्हिस खराब आहे. आणि इथं मला फिट अँड फिनिशचा लगेच एक पॉईंट भेटलाय. तो डोर हँडल तुम्हाला दिसतोय का, तो कुठं आहे आणि कसा आहे, वाकडा आहे तो. हे अशी फिट अँड फिनिश, हेच कारण आहे ज्यामुळे टाटाची चालत नाही जास्त. तर आता आम्ही पोहोचलोय काळवाड्यामध्ये, पण आता छोटासा एक प्रॉब्लेम आहे. आमची दोन्ही पण माणसं इथं नाही आहेत, दोन्ही पण बाहेर आहेत. आता म्हणतील लागली भूक, म्हटलं आम्ही थोडीशी काहीतरी जरा भेळ काहीतरी खाऊ, काहीतरी भाकर तुकडा खाऊ म्हणलं. आलोच आम्ही, खाऊन परत येतो आणि तुम्हाला पण दाखवतो नाही का कसं असतंय. तुम्ही रिमोट सोडू नका, आम्ही लगेच आलो. स्टे ट्यून्ड. उघड्या डोळे बघा नीट, नाही तर टीव्ही बंद करून टाका. या टाईमनी हेडसेट घेतलाय आणि त्याचा प्राइस टॅग काढायचा राहिलाय. एव्हरीथिंग इज कॉन्टेंट ऑन द रोड गाईज, एव्हरीथिंग इज कॉन्टेंट. रिच पीपल हेडसेट घालतायत थंडी चालू व्हायच्या अगोदर. वा दीदी वा, वा दीदी वा, वा दीदी. तरी बरं त्या गाडीला नंबर प्लेट नाही. चुकून जर हा व्हिडिओ त्या बाईकडे पोहोचला असता, मी कमेंट मध्ये शिव्या दिल्या असत्या मला. आणि चौकीत बोललोच ना आम्हा दोघांना. अगदीच अगदीच. सर ओटीपी 6666 पहचान काफी. ओके सर, तुमचं डेस्टिनेशन वेडिंग काय? तिलगल्ली. आम्हाला तिलगल्लीला जायचंय. आम्ही गावाहून आलोय लांबनं. नेतो नेतो. शर्त लय चांगलं आहे हो तुमचं. विषयच नाही ना, आम्ही राहतो ना इथं. तर मित्रांनो, आता वाजलेत 12. आता मी जातो मस्त घरी आणि येतो ताणून. 10-15 मिनिटात पोहोचल मी घरी. चलो, सायनिंग आउट.